क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अकोला ब्रेक लागला आणि अपघात घडला। महामार्गावर थरारक घटना। अकोला जिल्ह्यातील बाळापूर पातूर महामार्गावर एका दुचाकी स्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात थरारक अपघात घडलाय। अचानक समोर आलेल्या दुचाकी स्वाराला वाचविण्यासाठी पिकअप चालकाने ब्रेक दाबला, मात्र त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रेलरने पिकअपला जोरदार धडक दिली। या धडकेत दोन्ही वाहने पुलाचा कठडा तोडून खाली पडली। सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। ही घटना 21 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास देऊळगाव फाटा ते बाळापूर महामार्गावर घडली। वाहन क्रमांक RJ 50 GB 2155 असलेला ट्रेलर हैदराबादकडून राजस्थानकडे मोबाईल टॉवरचे साहित्य घेऊन जात होता, तर वाहन क्रमांक MH 28 BB 0349 असलेला पिकअप अनसिंगहून खामगावच्या दिशेने जात होता। पिकअप चालक नेहमीच्या मार्गाने जात असताना अचानक एक दुचाकी समोर आली। दुचाकी स्वाराला वाचविण्यासाठी पिकअप चालकाने गाडीचा ब्रेक दाबला। त्याच क्षणी मागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने पिकअपला जबर धडक दिली। या धडकेमुळे दोन्ही वाहने महामार्गाच्या पुलावरून खाली कोसळली। या अपघातात ट्रेलर चालक आसाराम दम्माराम डोकिया वय 30 राहणार शेखासर तालुका नोखा जिल्हा बिकानेर राजस्थान आणि पिकअपमध्ये असलेले आशिष खंडेराव वय 30 राहणार शिरसगाव देशमुख तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा हे किरकोळ जखमी झाले। अपघाताची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। जखमींना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र पातूर येथे दाखल करण्यात आले। सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, मात्र अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली। हा अपघात लक्षात घेता वाहन चालकांनी सतर्क राहण्याची गरज आहे। महामार्गावरून वेगाने प्रवास करताना सुरक्षित अंतर ठेवणे आणि वेग नियंत्रित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे। एक चुकीचा निर्णय मोठा अपघात घडवू शकतो। या घटनेनंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून अपघाताची अधिकृत नोंद करण्यात आली आहे। महामार्गावर वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे, अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला प्रतिनिधी इम्रान खान। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।